शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जंजाळे यांनी निवडणुकीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांच्या काही जे निवासस्थान आहे या निवासस्थानासमोर सगळे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, आनंद विगे असतील, राजेंद्र जंजाळे असतील यांचे फोटो या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. कार्यकर्त्याकडून एकच मागणी केली जात आहे की जी भारतीय जनता पार्टीसोबत युती आहे, युती तोडा अशा घोषणा सुद्धा या कार्यकर्त्याकडून देण्यात येत आहे. एक आक्रोश या महिलांमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सही काय सांगाल तुम्ही? आमची एकच मागणी आहे, युती तोडा, कार्यकर्त्यांना न्याय द्या. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून याची तयारी करताय, पण जागा युतीमध्ये असल्यामुळे जागेमुळे अनेक वर्षापासून कार्यकर्ते यांच्यासाठी काम करताय, पण त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही डावलून दुसऱ्यांना जागा देताय. नक्कीच आपण या ठिकाणी युती तोडा असं देखील या ठिकाणी सांगितल्या जात आहेत. मात्र महत्वाचा विषय हाच आहे की जे सगळे जे कार्यकर्ते आता आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. काही जणांची अशी भावना आहे की संजय शिरसाट यांच्या कन्येचा फॉर्म भरला गेलेला आहे, त्याच्या मुलाचाही फॉर्म भरला. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय, आमचा फॉर्म कधी घेणार असं सर्वसामान्यांचा विचार हा त्यांनी करावा, नाही तर आम्ही पण प्रभागात एकच सांगू का कुणी मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर निघणार नाही. आमच्या प्रभागात जे चालेल आम्ही जे बोलू ते होईल, कारण आमचे जे उमेदवार आहे, आमच्या उमेदवारांनी गेले 5 वर्षापासून एवढी मेहनत घेतलेली आहे, स्वखर्चाने त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. आमच्या पूर्ण प्रभागातले कामं आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आणि आम्हाला त्याची जाणीव आहे. त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये कुणीही बाहेर निघणार नाही मतदानाच्या दिवशी. आम्ही हेच ठरवू आता सगळ्यांनी मिळून. मला सांगा, आपण एकीकडे सारखं सांगता आम्ही लाडकी बहीण मात्र या तुम्हीच लाडक्या बहिणी आहे सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, मात्र तुम्हाला आता न्याय मागावा लागतं, आंदोलन करा, म्हणजे तुम्हाला घोषणाबाजी करावं लागतं. आमच्यावर ही वेळ यायला नाही पाहिजे. आज लाडकी बहीण म्हणता आणि आमच्यावर हा अन्याय करता, तर हे योग्य नाहीये. आज राजू भाऊंनी जे कामं केलेले प्रभागात त्याची जाण त्यांना आहे आणि त्याचा अहवाल पण आमच्याकडे आहे, तर याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. कोणत्या तरी गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे त्यांनी. आणि त्यांनी जे पक्षाचे तिकीट आहे ते राजू भाऊला, राजू जंगले आणि राजू जगताप या दोघी भावांना माझ्या भेटले पाहिजे, ही इच्छा आहे. असं म्हणता येईल की पालकमंत्री सर्वसामान्यांचा विचार करते असं दिसतं यावरून. नाही, ते विचार करता, पण आमच्या पण प्रभागात त्यांनी विचार करावा, माझी ही इच्छा आहे. समान न्याय द्यावा, त्यांनी सगळ्यांना समान न्याय द्यावा असं मागणी जे पालकमंत्र्यांची कन्या यांनी सुद्धा उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे, त्यांच्या मुलांना सुद्धा अर्ज भरला, मात्र सर्वसामान्य काही झालं नाही असं देखील भावना आहेत कार्यकर्त्यांची. आणि शिरसाट हा अन्याय सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय. 10 वर्षापासून आमच्या राजूभाऊंनी काय काय केलं नाही आमच्यासाठी, भरपूर काय केलं. धर्मयोद्धा आहे ते आमच्यासाठी. आज आमच्यासाठी त्यांनी खूप काय केलेलं आहे. 10 वर्षात न्याय मिळून जाणार आहे. आम्ही त्यांना न्याय घेणार आहे. ही लोकप्रियता आहे. राजेंद्र जे जिल्हा प्रमुख आहे यांच्या समर्थनात मोठ्या संख्येने हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलंय. असं वाटतंय का की आपण निर्णय घेतला, शिवसेना फुटली, निर्णय घेतलाय असं वाटतंय, चूक झाली इकडे आलोय म्हणून असं वाटतं? नाही, ही चूक झाली असं वाटत नाही, पण आमचा विरोध आहे भाजप बरोबर युती तोडा. कारण भाजप जो गेम खेळतोय आमच्या सोबत तो आम्हाला मान्य नाहीये. तर शिरसाट साहेबांना पण मी एक लाडकी बहीण या नात्याने हे सांगल का शिरसाट भाऊ तुम्ही भाजप बरोबर युती तोडा. काही महिला तिकडे कार्यालयात सुद्धा आक्रमक, त्यांना अश्रू अनावर झाले, तर त्यांना आम्ही 30 वर्षापासून काम करतोय, न्याय मिळत नाही. हो, खरंच आहे, कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे. संघर्ष योद्धा या ठिकाणी सांग, हम तुम्हारे साथ है, राजू भाऊ तुम्हारे बड़ो, हम तुम्हारे साथ है, राजू भाऊ तुम्हारे बड़ो. ही सगळ्या कार्यकर्त्याची ही भावना आहे. तर दादा, युती तोडा अशी म्हणून मागणी करताय तुम्ही आता? आमच्या पक्षाचे प्रमुख शिंदे साहेबांचं नेहमी म्हणणं आहे की महानगरपालिका ही निवडणूक ही सर्वसाधारण कार्यकर्त्याची निवडणूक आहे. वारंवार सांगूनही संभाजीनगर शहराचे पालकमंत्री स्वतःच्या मुलीचं तिकीट डिक्लेअर करतात आणि कार्यकर्त्यांचं तिकीट अजूनही डिक्लेअर होत नाहीये. कार्यकर्त्यांनी करायचं काय? हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे. इथं घराणे
तानाशाही चालणार नाही. आमचे राजू भाऊ त्यांच्यासाठी स्वतः झटले. जेव्हा हे गुवाहाटीला गेले होते, पक्ष संपला होता, आमचे राजू भाऊनी काहीही न मागता स्वतः ऑफिसवर जाऊन बसलेले होते. कोणाची हिंमत नव्हती. हे आमदार झाले, मंत्री झाल्यानंतर यांनी बाकीचे चिलेपिले जवळ केले आणि आम्हाला दूर करतायत. हे चालणार नाही. यांची मक्तेदारी समजण्यासाठी शहरामध्ये एकच नाव आहे, राजेंद्र हिम्मतराव जंजाळ. या नावाची भीती वाटते म्हणून ते आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात आणि ही जनता त्यांना माफ करणार नाही. काय भीती कशी वाटते? काय भीती? भीती म्हणजे ह्यांना आमचे नेते हे सर्वसामान्य घरातून जन्माला आलेला नेता आहे. हा प्रत्येकाच्या घरात पोहोचलेला आहे. याच्यामुळं यांना वाटतंय मी जर ह्याला मोठा केलं तर हा माझ्या डोक्यावर बसन, म्हणून हे आमच्या नेत्याला डावलण्याचा प्रयत्न करतात. हे शक्य होणार नाही. पक्षांनी जरी आम्हाला तिकीट दिलं नाही तरी आम्ही अपक्ष लढू आणि 10 नाही 15 सीटा निवडून आणू, एवढी ताकद आमच्या. म्हणजे तुम्ही असं थेट असं म्हणता आम्ही पालकमंत्र्याला भीत नाही असं म्हणायचं? नाही भीत आम्ही. आमच्यासोबत जनता आहे. जनतेचा कौल तुम्हाला, त्यांनाही जनतेनेच निवडून आणलेलं आहे. ते काय त्यांच्या निवडून आलेले नाही, त्यांना आम्ही निवडून आणलेलं आहे. या पुढे या समोर भाऊ काय सांगाल? आमच्या स्थायी शिवसेनेमध्ये बाहेरच्याला जागा भेटणार नाहीये. बाहेरच्याला येऊ देणार नाही आम्ही. आले तर त्याचे पाय तोडू आम्ही. बाहेरचे कोणते? बाहेरचं कोण आणताय कोण? तुमचे भाजप युती कोणाला नकोय? आम्हाला नकोय. युती आम्हाला नाही पाहिजे. युती कोण तुमच्या माती मारतय? आम्हाला युती पाहिजेच नाही. युती तुमच्या माती कोण मारतय? कोण मारतय माती युती? आता हे बघा, याच्यामध्ये युती जगाला स्वतःचे मुलं निवडून आणण्यासाठी युती चालू आहे. बाहेर नाही झालं तरी चालेल. राजू भाऊनी रात्रंदिवस आमच्याकडून काम करून घेतलं फक्त त्यांच्यासाठी. ज्यांनी जेव्हा उठाव केला त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की आमचं भविष्य काय आहे. पण आज आमचं भविष्य, आमचा राजू भाऊ आमच्यासाठी लढतोय आणि त्यांना आज कमिटीत घेऊन सुद्धा त्यांना एक शब्दाने माहित पडत नाहीये आज किती सीट त्यांना दिले आणि किती सीट यांना दिले. फक्त त्यांना सांगण्यात आलंय आपल्याला इतके सीट यांनी दिले, इतके सीट दिले. अरे तुम्ही कमिटीत घेतलंय ना त्यांना, कमिटीत घेतलं तुम्हाला सांगावं लागेल ना त्यांना. 2 मिनिटं आम्हाला बोलायचंय. पण या ठिकाणी हे महिला सगळ्या आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला. वरती जाऊ द्या असं थेट या ठिकाणी सांगितलं आहे. वरती आपण जर पाहिलं तर राजेंद्र जंजाळ असतील, या ठिकाणी मध्यचे आमदार जे आहेत प्रदीप जयस्वाल असतील, खासदार संदीपान भुमरे यांची वरती बैठक सुरू आहे. मात्र या आक्रमक झालेल्या रणरागिणी ज्या आहे शिवसेनेच्या, या आता आम्हाला बोलू द्या असं थेट सांगण्यासाठी पुढे आपल्या वरती गेल्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्वाचा विषय हाच आहे कारण की या ठिकाणी बघू शकता की ही सगळी गर्दी जी आहे ही राजेंद्र जंजाळ यांचे समर्थक आहे, शिवसैनिक आहे, आक्रमक झालेले. भाऊ काय वाटतं? निर्णय घेतला, शिवसेना फुटल्याच्या नंतर 2 शिवसेना झाल्या, तुम्ही या शिवसेनेसोबत आला, असं वाटतंय निर्णय घेऊन चुकी झाली? असं वाटतंय की आम्हाला आमची चुकी झाली, पण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून आणि राजूभाऊ जंजाळ यांच्याकडे बघून हे सगळे जे दिसत आहेत फक्त त्यांच्या पाठीमागे आम्ही. आणि त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही विधानसभा लोकसभाला जीव तोडून रात्र दिवस एक करून या लोकांना निवडून आणला. आज त्यांनी आमच्यासाठी निर्णय घ्यायला पाहिजे आणि राजूभाऊचं जे म्हणणं आहे कार्यकर्त्यासाठी लढायचं, ते स्वतःसाठी नाही म्हणत नाही, नाहीतर आज त्यांनी स्वतःच बलिदान दिलं नसतं. विजयाचा जो रथ आणलाय, विजयाचा रथ जी आमदारकी जी निवडून आलेली होती, ही सगळं श्रेय म्हणजे जंजाळांचंच म्हणता येईल. राजेंद्र जंजाळ यांचा सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये. हे आम आदमीचं, आम पब्लिकचं, लहान पोरग्यापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सांगू शकतोय. कोणताही व्यक्ती, कोणतीही स्त्री, म्हातारी असू का जवान असू, कोणती मुलगी असू, हे सांगू शकतात राजेंद्र जंजाळ यांचा पालकमंत्र्यांना यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. अहोरात्र कष्ट करताय कारण की हे पण. मात्र महत्वाचा विषय हा आहे की एकीकडे आपण जर पालकमंत्री यांच्या कन्या आणि सुपुत्राचे अर्ज त्यांनी भरले सुद्धा आहे, मात्र युती नाही आणि हे सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तेच म्हणणं आहे आमचं की जेव्हा त्यांना 2 वार त्यांनी सेव्ह करून घेतले स्वतःसाठी, त्यांना सगळ्यांना फॉर्म भरायला लावले
आणि राजू भाऊ यांना यांच्या लोकांना आतापर्यंत हे सुद्धा कल्पना नाही की तुम्हाला कोणती सीट आतापर्यंत देण्यात आली. त्याच्यामुळे हा उद्रेक झालाय. मग पालकमंत्र्याला भीती कायची वाटते अशी? हे त्यांना विचारावं लागेल कशी जंजाळांची त्यांना विचारावं लागेल. ते तुम्ही व्यवस्थित विचारू शकता. आम्ही कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदे साहेबांना बघून आपण कार्यकर्ता आहे, जंजाळांची ताकद आहे ना तुम्ही. आम्ही आणि आमच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही आहे, आमच्यामुळे ते. पण काय म्हणजे भारतीय जनता पार्टी सगळे हे शिवसेनेची कोंडी करताय असं वाटतंय का? नाही, आम्हाला त्याचा विषय नाहीये. हे बघा, ते जे वरिष्ठ ठरवतील आम्ही त्याला ऍग्री. पण राजू भाऊ यांना डावललं का याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये सिस्टीम मध्ये तुमच्या याच्यामध्ये घेतलं त्यांना. 5 सदस्य बनवले, 5 सदस्य यांचे बनवले. मग राजूभाऊला माहित का पडत नाही? त्यांनी सांगायला पाहिजे ना. नाही तर आज हजार लेडीज आहेत. आज तुम्ही बघताय किती लेडीज आहे, किती माणसं आहेत. विनाकारण आहे का? त्या माणसाने रात्रंदिवस एक करून आमच्यासारख्या लोकांना तयार केलं. अरे आम्हाला तर काही माहितच नव्हतं ना. दुसरा विषय असा आहे की मध्यंतरी संजय शिरसाट असं म्हणाले होते की नंदकुमार घोडेले आम्ही घेतलंय आणि त्याला ते आवडत नाहीये राजे जंजाळा. म्हणजे त्यांच्यामुळे हे अडचण बघा झाली. साहेब, असे ते त्यांनी कोणाला घेऊ तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे उबाटातले लवकर जवळ गेले ते जवळ झाले का मग ज्या पालकमंत्री? लोकांनी त्यांच्या विरोधात काम केलं त्या लोकांनी त्यांनी जवळ बसवलं. आणि ज्या पोरांनी ज्या मुलांनी आमच्यासारख्या लोकांनी रात्रंदिवस एक करून म्हणजे आमच्या घरच्यांना विचारलं तर एक टाइम सुद्धा जेवलेलं नाही. आम्ही एक टाइम सुद्धा जेवलं नाही त्यांच्या इलेक्शन मध्ये. आणि आज आम्हाला ते बाजूला करताय. सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. शिंदे साहेब राजा का बेटा राजा नाही बनेगा. असं म्हणता येईल का की बाबा म्हणजे शिवसेनेला जे निष्ठावंत म्हणजे पालकमंत्री निष्ठावंत नकोय असं म्हणतात? निष्ठावंतांची इथं उरलेलीच नाहीये कोणी. शिंदे साहेब वारंवार सांगतात महानगरपालिका ही कोणाची निवडणूक आहे? कार्यकर्त्यांची. शहरामध्ये आल्यावर प्रत्येक भाषणामध्ये साहेबांनी तेच सांगितलेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी पाहिलं ते कार्यकर्ता गेल्या 10 वर्ष झाल्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. 10 वर्षापासून प्रत्येक कार्यकर्ता तयारी करत आहे. ऐन टायमाला हे तिकीट डिक्लेअर अजूनही झालेलं नाही. उद्या शेवटचा फॉर्म आहे डेट. फक्त तिकीट डिक्लेअर झाले आहेत हर्षदा शिरसाट ताई आणि शिवसेना शिरसाट. फक्त हे दोनच यांचे झाले. याच्यातून काय बाकी की कोणाचे घरेने शहीद चालू आहे ना. दुसरं काय? कार्यकर्ता काय करतोय? झेंडे पकडतोय, रॅलीत फिरतोय, दुसरं काहीच करत नाहीये. तुम्ही असं बघितलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जे संजय शिरसाट ज्यावेळेस निवडणुकीला उभा होते तुम्ही सगळे खानदार म्हणजे काम केलं त्यांचं. हो साहेब, काम केलं आम्ही संजय शिरसाटांचं. ते नाही ते निवडून आले असते आज, विरोधक निवडून आले असते. राजू भाऊने जर काम केलं नसतं तर ते निवडून आले नसते आज. आमचा नेता उभा होता, त्यांच्या मुलाच्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा आमचा नेता उभा होता. तो म्हणजे फक्त आणि फक्त राजेंद्र भाऊ जंजाळ. राजू भाऊ तुम आगे बढ़ो. या ठिकाणी बघू शकता आपण की साहेब युती करा. या ठिकाणी बघू शकता की ही जी खिडकी आहे यामध्ये राजेंद्र जंजाळ असतील, खासदार हे संपर्क प्रमुख जे आहेत या पालकर साहेब या ठिकाणी आलेले आहे. नेमकं आता या महिलांना मोठ्या संख्येने त्या आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या खिडकीतमधून असेल किंवा त्या दर्जामध्ये गेलेले आहे आणि मागणी एकच करत आहे की युती जी आहे ही युती तोडण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काय 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 गेला तुम्ही? काय झालं? वरती भरपूर लेडीज गेलेल्या आहेत, जागा नाहीये, त्यांचं बोलणं चालू आहे. आम्ही राजू भाऊ सोबतच आहे, आम्हाला युती नकोय. युती नकोच. युतीमुळे कोंडी होती का? युतीमुळे सर्व कार्यकर्त्यांची कोंडी होतीये. ज्या क्षेत्रामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी ज्या वार्डात कामं केले त्याच्यासाठी जर तो वार्ड अवेलेबल होत नसेल तर युती पाहिजेच कशाला? मला सांगा, जुना गोष्ट जी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा हात धरून महाराष्ट्रात मोठी झाली आणि आज ती वरचढ ठरते शिवसेनेला. हो, वरचढ ठरते. आपल्या जिल्ह्याचे पाहून घ्या तुम्ही. शिवसेनेचे 3 आमदार खासदार शिवसेनेचे, फक्त बीजेपीचा एकच आमदार आहे. तरी त्यांचं म्हणणं आहे की आम्हालाच मोठा भाऊ म्हणून माना. हे मानलं जाणार नाही ना. म्हणजे लादवतात ते. हे लादवतात आमच्यावर.
आणि आमच्या वरिष्ठ लादून घेत आहेत. पालकमंत्र्यांनी काय केलं, स्वतःचे 2 मुला मुलीचे वाढ सेफ करून घेतले, तिथं युती करून घेतली आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडलं. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करून पक्ष नाही चालणार. पक्ष चालवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करावा लागेल. या गोष्टी चालणार नाही. या गोष्टी चालणार नाही. थेट तुम्ही आता या ठिकाणी आक्रमक होऊन आलेला आहात. काय वाटतं, एकीकडे तुम्ही लाडकी बहीण दिली, पण मात्र ह्याच लाडक्या बहिणी आता न्यायासाठी तू इथं आल्यात. आमचे भाऊच आहेत फक्त, भाऊच. इथं भावावर अन्याय होणार आहे. नाही होऊ देणार, नाही होऊ देणार भावावर अन्याय. भावावर अन्याय होऊ देणार नाहीत आम्ही. भावावर अन्याय होऊ देणार नाहीत. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, युतीचं आम्हाला काय घेणं नाही. राजू भाऊ सोबत आम्ही सगळे आहे. या सगळ्या आमच्या आई बहिणी, आम्ही रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम केलं आणि त्यांच्या सोबतच राहणार. ते जे निर्णय घेतील त्यांच्या मागे आम्ही राहणार. ते निर्णय घेतील. मात्र तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. तिकडे असं बाकी जण सांगतात की पालकमंत्र्याच्या कन्येनी फॉर्म भरला, मुलांनी फॉर्म भरला, मात्र आमचं कशातच काही नाही अजून. भाऊंच्या पाठी आम्ही सगळ्या बहिणी आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही आहोत. भाऊंसाठी जे योग्य व्यक्ती त्यांना आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. योग्य व्यक्तीला न्याय मिळत नाही का? मिळतोय ना, मिळतोय ना, मिळणार मिळणार मिळणार. तर पण आंदोलन करावं लागतंय मागणीसाठी. करू आंदोलन बी करू भाऊसाठी आम्ही आंदोलन करू. नक्कीच आम्ही आंदोलन देखील करू. मात्र महत्वाचं काय तुम्ही वरती गेला, चर्चा काय झाली? भुमरे साहेब तर म्हणतात मी अन्याय होऊ देणार नाही राजू भाऊवर. आम्ही आता सगळे साहेबांच्या ऑफिसवर जाणार आहे, पालकमंत्र्याच्या. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. राजू भाऊंनी छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना वाढवली आहे आणि भाऊंना न्याय मिळालाच पाहिजे. काय बरं, म्हणजे कार्यकर्त्यांपेक्षाही मोठी युती झाली का असं वाटतंय का? हे चुकीचं झालंय. जे होतंय ते चुकीचं होतंय. कार्यकर्त्यांचा पहिले विचार करायला पाहिजे, कारण कार्यकर्त्यामुळे भाऊ आज खुर्चीवर बसलेले. त्यामुळे भाऊंचा विचार झालाच पाहिजे. कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे. आज यांना पालकमंत्री जे झाले किंवा कुठलेही पद यांना भेटले फक्त कार्यकर्त्यांमुळे आज तिथे आज जीवाचं रान आम्ही केलेलं आहे. इलेक्शनच्या वेळेस जीवाचं रान दोन्ही राजू भाऊंनी